भगवंताच्या पावन अशा दरबारामध्ये, श्री भोलेनाथाच्या पावन अशा वायुमंडलामध्ये गेले 3 दिवस झालं भगवंताचा महिमा आपल्याला श्रवण करायला मिळतोय. खऱ्या अर्थाने भगवत कृपा असल्याशिवाय ह्या भागवती कथेचं, भोलेनाथाच्या चरित्राचं श्रवण आपल्या जीवनात होत नाही. आणि ही कथा सदा श्रवणम, सतत श्रवण केली पाहिजे. त्याचा महिमा वारंवार आठवल्याने, त्या भोलेनाथाकडे सतत लक्ष दिल्याने पाप कमी होतं आपल्या जीवनात. आपलं लक्ष देवाकडे पाहिजे महाराज. देवाकडे जर आपण आपलं लक्ष ठेवलं नाही ना, अपनी हर समस्या का कारण भगवान से विमुक्त आहे. देवापासून दूर जाणं हीच खऱ्या अर्थाने समस्या आहे ना. आणि भगवान का नाम जाप तुम्हारे सभी ग्रह और नक्षत्र का प्रभाव शांत कर देता है. म्हणून जीवन जगत असताना देव कळला पाहिजे हो. सगळ्या गोष्टीचं माणसाला ज्ञान असतं, पण उद्धाराचं ज्ञान कुठे आहे ना. माणसाला सगळे शोध लागले, पण मी कोण आहे हा शोधच लागला नाही अजून. सगळे शोध लागले. माणूस म्हणतो सगळा परिवार माझ्या ताब्यात आहे, माझं कुटुंब ताब्यात आहे, नाही माझं गाव ताब्यात आहे. पण तुमचं मन जर ताब्यात नसेल तुमच्या तर काय उपयोग आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि ईश्वराची रोज प्रार्थना केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या मनावर अंकुश ठेवतो. आता होई माझ्या बुद्धीचा जनिता, आवरावे चित्त पांडुरंगा. हे देवा, बहु दूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. बस देवा, ऐसे करी गा पांडुरंगा. ओ शुद्ध रंग वावे रंगा. प्रपंचाच्या रंगात आम्ही रंगलोय, पण आता बास की तो देवा. ऐसे करी गा पांडुरंगा, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. म्हणून तर त्याला प्रार्थना करायला लागतील. नमो देवराया नमो ज्ञान सिंधो. नीट ऐका. नमो दीनानाथा नमो दीनबंधो, नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा, नमो बाय बापा कृपाळू दयाळा. ह्या विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते ना, त्याचं आम्ही ध्यान करतो, केलं पाहिजे. तोच आमच्या अज्ञानाचा नाश करतो, अज्ञानाचा नाश करणार आहे. तोच आमची संकट देशोधडीस लावतो, आणि तोच आम्हाला आमच्या जीवनात अभय देतो. एकमेव असेल तो ईश्वर आहे महाराज. आणि त्या ईश्वराच्या एको अंश नसती जगत हा. त्याच्या एका अंशावर सगळं जग टिकलेलं आहे ना. त्याच्यावर आपण पण आहे ना. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी धेंडे. तो भोलेनाथ, तो ईश्वर, तो जगदीश्वर ज्याच्यावर कृपा करतो ना, खऱ्या अर्थाने त्याला पारमार्थिक जीवन जगण्याची एक संधी दिली जाते. आणि पारमार्थिक जीवन न जगता जर आपल्याकडे जास्त पैसा आला, ताकद आलं, कुठली गोष्ट अति झाली ना ती विष बनते. मग ती ताकद असतो तुमचं वाटोळं करणार, तो पैसा असतो अति. भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, त्याला सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,
पण फक्त तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे ना. नाही तर मग ती भूक असतो, पैसा असतो, बळ असतो, जास्त झालं प्रमाणापेक्षा त्याचं विष बनतं. पण ज्याच्या अपेक्षा लिमिटेड आहे ना महाराज, तो माणूस सुखी असतो. बघा भगवद्गीता सांगते अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला कुठं सुख मिळतं का महाराज? लिमिटेड ठेवा ना आपल्या अपेक्षा. कुठंतरी थांबायचे आपल्याला कळलं पाहिजे ना. किती पोटाला लागतंय आपल्या? 1 किलो अन्न लागते रोजचं. 1 शिरा अन्नाचं आड त्याच्यापेक्षा जास्त खाऊ शकत नाही. पण किती मिळवण्याचा अट्टा असते आपला हो. किती जागा लागते? 6.5 फुटाच्या पुढं पलंग नाही. किती जागा आहे? आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह. कशा करता दिलंय कधीतरी कळलं पाहिजे ना. नाहीतर काय माहितीये का, असं जीवन जाईन जर भगवत भक्ती नसेल तर. म्हणून तो ईश्वर पूजनीय आहे. अरे माणसाला त्याच्या दुःखात जो साथ देतो ना तोच ईश्वर आहे, आणि सुखात जो साथ देतो त्याला जीव म्हणतात. नीट ऐका वाक्य. आपल्या सुखात आपल्याला जो साथ देतो ना त्याला जीव म्हणतात, पण आपल्या दुःखाच्या प्रसंगी जो आपली साथ देतो ना त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून तो सदा चिंतनीय आहे. नाहीतर कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. कोणी तनाने दुखी आहे महाराज, कोणी मनाने दुखी आहे. कोई धन बिन रहत उदास, आणि थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि के दास, सुखी कृष्ण के दास. काय त्यांना विचार ना कसं चाललंय तुमचं. ज्या लोकांनी गाथा बुडावला त्या लोकांमध्ये राहून म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. ही कुठली शक्ती आहे महाराज? ज्या लोकांनी गाथा बुडावला त्याच्यात राहून म्हणतात तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. ही जी शक्ती आहे, ही जी एनर्जी आहे ना, ती भगवत कृपेने आणि भगवंताच्या भक्तीने येते. का माहितीये का? विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा, विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा, विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा, विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा. भूलो मृग जळान घडे, भूलो मृग जळान घडे, फुलमृग जळान घडे, फुलमृग जळान घडे, भूलो मृग जळान घडे, भूलो मृग जळान घडे, फुलमृग जळान घडे, फुलमृग जळान घडे. हे विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा, विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा. विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा, विष्णुदास आम्ही न भिऊ कळी काळा. संत महात्मे म्हणतात आम्ही कळी काळाला सुद्धा घाबरत नाही. का? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली आकाश कळी काळावरी, येथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघुनी जड गेलो आधी. अरे संत महात्मे म्हणतात आम्ही काळाला विचारित नाही. कोण माणसं आम्हाला काय म्हणतील त्याच्याकडे कसं लक्ष देईन आम्ही? नाही देणार महाराज. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. समाज असा आहे, कोणी निंदा करतो, कोणी वंदन करतो, कोण पूजा करतो, कोण मारतो. परंतु मज हेही नाही, मज तेही नाही, वेगळा दोही पासोनी. मान अपमान तुल्यो, तुल्य मित्रारी पक्षयो. भगवद्गीता सांगते मान अपमानाच्या पुढे गेलं पाहिजेत. तोच भोलेनाथ आहे ना जो मान आणि अपमानाच्या पुढे जातो. कुणी ज्याला काही बोललं तरी त्याला काही फरक पडत नसतो सज्जनाव.
ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची जबाबदारी दिली. जो शिव आहे तो 5 प्रकारे काम करतो. नीट ऐका. एक, ब्रह्मदेवाला उत्पत्तीची जबाबदारी दिली, विष्णूला रक्षणाची जबाबदारी दिली, रुद्राला संहार करण्याची जबाबदारी दिली शिवाने, जो ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून निघाला होता. आणि परवाच पाहिलं शिवपुराणात असं आलेलं आहे, भगवान भोलेनाथाच्या डाव्या अंगातून विष्णूची उत्पत्ती झाली. त्या विष्णूच्या नाभीतून कमल उत्पन्न झालं. शांताकारम भुजगशयनम, जो शांत आकार आहे, भुजगशयनम, भुजंगावर शयन करणार आहे. पद्मनाभम, ज्याच्या नाभीतून कमळ निघालेला आहे. सुरेशम, सगळ्या देवांचा ईश येतो. विश्वाधारम गगन सदृश्यम, विश्वाला आधार आहे, गगनासारखा व्यापक आहे. मेघवर्णम, मेघासारखा वर्ण आहे. शुभांगम, सगळे अंग प्रत्यंग त्याची शुभ आहेत. असा विष्णू निर्माण झाला त्याच्यातून. रुद्राला त्या ठिकाणी संहाराची जबाबदारी दिली या शिवाने. काय आज रूप बनवलंय महाराज, साक्षात महाकाल. जय हो. बढिया. खरंच हा कार्यक्रम इतकं सजवण्यासाठी सर्व ग्रामस्थांचं खूप सहकार्य, जोरदार टाळ्या होत्या तुमच्यासाठी महाराज. हो सजा दो उज्जैनी दरबार, सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए हैं. सजा दो उज्जैनी दरबार, सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए हैं. सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए हैं. सजा दो उज्जैनी दरबार. टाळी वाजवा, टाळी टाळी. मेरे महाकाल आए हैं, मेरे महाकाल आए हैं, मेरे महाकाल आए हैं, मेरे भोलेनाथ आए हैं, मेरे भोलेनाथ आए हैं. सजा दो घर को गुलशन का, सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए हैं. सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए. पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा. पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा. पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा. चिता भस्म पे रुंड माला, चिता भस्म पे रुंड माला, मेरे महाकाल आए. सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल आए. सजा दो उज्जैनी दरबार, मेरे महाकाल
भिखारो अपने पलकों को बहाकर प्रेम की गंगा। भिखारो अपने पलकों को बहाकर प्रेम की गंगा। भिखारो अपने पलकों को बहाकर प्रेम की गंगा। बहाकर प्रेम की गंगा। उछालो अपने पलकों को, सजा दो घर को गुलशन सा। लगन तुमसे लगा बेटे, मेरे महाकाल आए। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे महाकाल आए, मेरे महाकाल आए हैं, मेरे सरकार आए हैं। महाकाल आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। सजा दो उज्जैनी दरबार, सजा दो उज्जैनी दरबार। मेरे महाकाल आए, सजा दो उज्जैनी दरबार। मेरे महाकाल आए। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। 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 हो जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। हो जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। ओ जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। 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 भोलेनाथ, जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। भोलेनाथ, जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। ओ जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। जय भोलेनाथ, जय जय आ, भोलेनाथ। आ, हे ना। उमापती महादेव की। भगवान परमात्म्याचं चिंतन सर्व समस्याचा नाश करतय आणि चिंता करण्यापेक्षा त्याचं चिंतन केलं ना, महाकाल उज्जैन्यम महाकालम ओंकारम अमलेश्वरम. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करायला सुरुवात केली. विष्णू रक्षण करतो, रुद्र संहार करतो, ईश्वर तिरोधान करतो आणि हा शिव भगवान परमात्मा सर्व जीवावर अनुग्रह करतो, कृपा करतो. आणि ब्रह्मदेवाने पहिले आपल्या अंगातून अनेक ऋषी निर्माण केले. आपल्या एका भागातून त्या ठिकाणी मनु निर्माण केलं, दुसऱ्या भागातून शतरूपा निर्माण केली. पहिली जोडी स्त्री पुरुषाची ब्रह्मदेवाच्या एका एका भागातून जन्माला आली. त्यांना सांगितलं सृष्टीची उत्पत्ती करा. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर ती सृष्टी ठेवायची कुठं? म्हणजे पृथ्वीवर. लक्ष द्या इकडं. मग पृथ्वी कुठे आहे? रसातळाला गेलेली. मग ही पृथ्वी कशी येईल कशी येईल याचा विचार करत असताना
त्यांच्या भ्रुकुटी मध्यातून अंगठ्या एवढा वराह शिशू बाहेर पडला, अंगठ्या एवढा. तो पाहता 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 त्या ठिकाणी दिव्य रूप त्याने धारण केलं, विशाल रूप त्या वराहाने धारण केलं आणि प्रलयकालीन त्या जलामध्ये शिरले खाली, जिथं पृथ्वीला रस्ता तळाला नेलता ना. बघा भागवतात सगळा प्रसंग आलेला आहे. वराच रूप का धारण केलं? गंध वास वराहाला जास्त कळतो. वराह पृथ्वी कुठे हे कळलं पाहिजे ना. खाली गेले, जल कापीत कापीत गेले, आपल्या दंतावर दातावरती ती पृथ्वी ठेवली आणि वरती आले. वरती हिरण्याक्ष नावाच्या दैत्याशी त्यांचं युद्ध झालं, जोरदार युद्ध झालं. हिरण्याक्षचा त्या ठिकाणी वध केला, पृथ्वीला वरती आणलं आणि सांगितलं त्या ठिकाणी त्या मनू आणि शत्रुरूपाला. नीट ऐका, 5 मुलं झाली. एक प्रियव्रत, भागवत धर्माचं अनुष्ठान करणारा प्रियव्रत आहे. दुसरा उत्तानपाद आहे, त्याला 2 मुलं झाली. उत्तानपादाला आपण म्हणतो ना, त्या उत्तानपादाला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, एक होती नावडती. कायम कथेत हेच असतं. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. पण इथं तसंच आहे बरं. एक होती आवडती आणि एक होती नावडती. सुनीती होती ती नावडती होती. माणसाला पण सु म्हणजे चांगली आणि नीती म्हणजे सुनीती कधीच आवडत नाही. सुरुची आवडत होती त्याला, सुरुची, रुची रुची. हा, माणसांनी मी खायलाच आवडत ना, राहायला कुठं चांगला आहे एवढा. हा, आणि माणसाला चांगुलपणाबद्दल प्रीती आहे, प्रेम आहे, परंतु तसं त्याला वागता येत नाही बरं का. आणि त्या सुरुचीचा मुलगा होता उत्तम आणि सुनीतीचा मुलगा होता ध्रुव बाळ. एक 5-6 वर्षाचं ते पोरग. त्यांना त्या ठिकाणी त्या सुनीतीला, नावडतीला गावाच्या बाहेर झोपडी बांधून दिली ती. तो पोरांमध्ये खेळायचा, 5 वर्षाचा पोरगा ध्रुव. मुलांनी विचारायचं, अरे ध्रुवा, प्रत्येक म्हणायचं तुझा बाबा काय करतात, तुझे बापा काय करतात, तुझे पिताजी काय करतात. ते म्हणायचे असे करतात तसे करतात. ध्रुवाला विचारलं तुझे बाबा काय करतात. म्हणला बाबा नाहीच तर, बाप नाहीच तर. तो म्हणला अरे गावाला गेला असतील. म्हणला नाहीच. अरे बाबा काहीतरी झालं असेल, त्याला मेला असेल तो कदाचित, त्याला मरण आलं असेल. नाही म्हणले नाहीच तर. ते पोरग घरी आलं पळत पळत. आईला विचारलं, आई मला बाबा नाही का रे. आहे की म्हणले. कोण आहेत. ते जगाचे सम्राट आहे म्हणले. कुठं राहतात. राजधानीत राहतात. मी जाऊ शकतो, भेटू शकतो म्हणले. आणि त्या राजाच्या, उत्तानपाद राजाच्या मांडीवर त्याचा मुलगा उत्तम बसलेला आहे. आणि आपलाच मुलगा नावडतीचा जरी असला तरी आपलाच आलेला आहे तो. त्याला घेण्यासाठी असं हात पुढं केलाय महाराज. तेवढ्या सुरुची आली, त्या पोराला बाजूला ढकललं. हे तुला जर ह्या मांडीवर बसायचं असेल ना, तुला माझ्या पोटी जन्माला घ्यायला लागेल म्हणले. बघा, एक राजा त्या एका स्त्रीच्या हातातलं खेळणं झालं महाराज. कशा पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही. राजा आहे तो, सांगू शकत होता की कुणाच्या हातात खेळणं झालं. काही नाही, आपलं जीवन स्वतंत्र नाही महाराज. लहानपणात आई वडिलांच्या ताब्यात आपण असतो. तरुणपणी राखी ती स्त्रियेचे मनोदय. तरुणपणात स्त्रीच्या हातातलं बावला असतो आणि म्हातारपणामध्ये मुलांच्या ताब्यात असतो. माणसाला स्वतंत्रच नाही. लहान पोरग्याला मोठी माणसं म्हणतात तुला काही कळत नाही, नीट बस. लग्न झाल्यावर त्याची बायको म्हणते तुम्हाला काही कळतच नाही. म्हातार झाल्यावर पोरं म्हणतात बाबा तुम्हाला तर काही कळतच नाही. म्हणजे न कळता जीव जातो का, काही कळा ना मला. स्वतंत्र नाही. असं का घडतं माहिती का, भगवान से विमुक्त आहे ना तुम्हारी. जो देवापासून दूर गेला ना महाराज, त्याला असंच. तो मुलांसाठी, पत्नीसाठी, परिवारासाठी देवाची भक्ती करीत नाही ना. देव त्याला त्या मुलांच्या हातानेच अपमान करवतो. देव लय चमत्कारी. तो म्हणतो माझ्याकडे आला नाही ना यांच्यासाठी, त्यांच्याच हाता घालून घायला हाता घालून काढतो. अरे बढिया. आणि मग विचारलं तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल. अरे तुला तप करायला लागेल, तुला देवाचं दर्शन घ्यायला लागेल. ते पोरग पळत गेलं. आई रडायला लागला. आई माझा अधिकार का नाही का. आई म्हणली नाशिवंत मांडी काय मागतोस, तू तप कर, ईश्वराची भेट घे, तुला देव तुला मांडीव घेईन. महाराज अशी आई पाहिजे शिकवणारी. आपल्यासारखी आई असती ना, ती म्हणली असती ती त्याच्या डोक्यात दगड घालून यायचं ना तिच्या.
म्हणजे तो पण जेलमध्ये आणि हिला पण अटक. आपण तीच म्हणली असते आज. आणि मग त्या पोराने तपश्चर्या केली रानात जाऊन. आणि मग मात्र ह्याला त्या ठिकाणी 3 मुली मनूला, शतरूपाला. एक देव होती, दुसरी आकुती, तिसरी प्रस्तुती. प्रस्तुती ही दक्षाला दिली, आकुती रुची नावाच्या प्रजापतीला दिली, आणि देव होती कर्दमाला दिली. आणि पुढं जी दक्षाला दिली होती ना महाराज प्रस्तुती, तिला पहिली 100 मुलं झाली. आणि त्यांनी नारायण सरोवरामध्ये तपश्चर्या केली. नारायण सरोवरच्या काठी नारदांनी त्यांना उपदेश केला, ते विरक्त होऊन निघून गेले. पुन्हा 100 मुलं जन्माला आली, त्यांनाही उपदेश केला. मग त्या दक्षाने त्या नारदाला शाप दिला, म्हणले माझ्या मुलांना उपदेश करतो, तू एका जागेवर थांबू शकणार नाही म्हणले कधीच जास्त वेळ. म्हणून नारद थांबत नाही. लगेच आपलं इथं भांडणं लावायची, पण त्यांची भांडणं चांगली असायची. आपली अशी भांडणं लावतो आपण, ते एकामेकीचे पक्के वैरी होतात महाराज. पण नारदाने कळी लावल्या ना, तिथं जगाचं कल्याण व्हायचं. आणि पुढं त्या दक्षाला 60 कन्या झाल्या. त्याच्यातले त्या ठिकाणी 27 कन्या ह्या चंद्राला दिल्या. 27 नक्षत्र आहे ना त्या दक्षाच्या कन्या. त्याच्यातली एक सती नावाची जी मोठी कन्या होती, सुंदर, अतिशय सुंदर होती, ती त्या ठिकाणी भोलेनाथाला दिली. ब्रह्मदेवाने सांगितलं भोलेनाथाला द्या. आणि मग एकदा दक्ष सगळ्या प्रजापतीचा अध्यक्ष झाला. आणि तो एका सभेत आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहिले, पण महादेव काय उठून उभे राहिले नाही, दुसरे ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाही. दक्षाने असं लाल डोळे करून बघितलं, अरे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून याला माझी मी मुलगी दिली, आणि हा स्वतःला समजतो काय, याला राहायला घर नाही तरी मी माझी मुलगी दिली. भोलेनाथाला अपमान करू लागला. त्याला अंगावर घालायला कपडे नाही, भूतांमध्ये राहतो, पिशाचांसारखा वागतो, अंगाला भस्म काय लावतो, रुंडाच्या माळा घालतो. कुणी याला पोरगी दिली असती का? सगळी असंच म्हणतात. एक महिला सांगू लागली त्यांच्या पतीला, तुम्हाला तर ना सगळीच फसवतात, कुणी उठून फसवतात. तो काय म्हटला माहिती का, बरोबर आहे, पहिलं तुझ्या बापानेच फसवलं मला. कळलं काही ना कळलं. परत बोलल कधी असे नो नेवर. आणि मग ते म्हणले कुणी पोरगी दिली नसती, कुणी मुलगी दिली नसती, पण माझी सुंदर कन्या याला दिली ना. अरे सासरा हा बापाच्या जागेवर असतो. अहो इथं कोण कुणावर रागवलं पाहिजे तेच कळत नाही. आता सासऱ्याने जावयावर रागवलं पाहिजे का जावयाने सासऱ्यावर रागवलं पाहिजे? कोण रागवतं कुणावर? बोलो बोलो. हा, जावई सासऱ्यावर रागवतो. 2 दिवस पोर जास्त घरात ठेवली नाही. आणि काय माहितीये का महाराज, बघा जावई त्याच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नाही महाराज. एक जावई त्या ठिकाणी गेले सासरवाडीला, त्यांच्याकडे आंब्याची बाग होती, टॉपला भर आंबे ठेवले, खाओ खाले. तो म्हणला पोट भरलं, पण काय भरा ना, हा मन भरा ना, बस बस ऐसा. हा म्हणले मनच भरा ना. ते म्हणले एक काम करा जावई बापू, पुढच्या वर्षी आंबाच तुम्ही उतरून न्या सगळंच, एक टोपलं नको सगळंच. पुढच्या वर्षी आंबा उतराय दिला. तो म्हणला आंबाच दिला नुसता, जागा कुठं दिलेली. बघा ह्याला म्हणतात जावई. नवग्रह आपल्याला माहितीये, ब्रह्मा मुरारी श्रीप्रांतकारी भानु शशी भूमिसुत बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनी राहू केतवाहा. पण जामाता दशमग्रहा कन्या राशी स्थितो नित्यम. जावई 10वा ग्रह आहे तुमचा, तो पण कन्या नावाच्या राशीला आहे. सदा क्रूरा सदा वक्रा सदा क्रूरा सदा पूजामापेक्षित ये. सतत क्रूर, सतत वाकडा, सदा पूजेची अपेक्षा करणारा. तर मला बोलवलं नाही. अरे जावई कुठं असतात लग्नात? तिथंच असतात, पण 10 वेळा नाव घ्यायला लागतं. चला जावई बापू. ते लग्नाच्या मंडपाच्या बाहेर थोडं असतात, ते तिथंच असतं बसलेलं. काय माणसाचे ते लय अवघड आहे महाराज. आता मामा काय लांबून गावाहून यायचंय का? पण किती वेळा त्या मामाचं नाव घ्यायला.
चला मुलाचे मामा चला का या भाच्याने गोंधळ केलेला असतो ना मामा येतच नाही मला बरेच गाव मामे उभे केलेत आता असं करू नका बरं का सगळ्या गोष्टी घडल्या तरी चालन पण नात्याची विण तुटली नाही पाहिजे नाती तुटली नाही पाहिजे किती दिवस पैसा टिकणार आहे हो महाराज किती दिवस पैसा टिकणार तुम्ही सांगा ना महाराज चुकीच्या पद्धतीने आला पैसा नाही राहणार तुमच्याकडे महाराज कधीच नाही राहणार आणि मग मात्र रागावलंय आणि मग विचार केला त्या ठिकाणी शाप दिला तुम्ही असेच अंगमंगलतेने राहणारे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पेक्ट कुणाला द्यावा कुणाला आदर द्यावा कळत नाही तुम्हाला हे यज्ञातला भाग मिळणार नाही शाप दिला नंदी उठून उभा राहिला अहो कुणाला तुम्ही बोलला होता म्हणले जो शिव कल्याण करणार आहे पवित्र करणार आहे नंदीला सुद्धा शाप दिला शंकराचे भक्त शिवगण असेच होतील म्हटले बघा हा नंदी त्या ह्याचा शाप आहे दक्षाचा कुणी उठून शंकराची उपासना करील म्हटले मद्यप्राशन करतील हा दक्षाचा शाप आहे बरं का हा आणि मग मात्र त्या ठिकाणी शापाशापी झाली पण भगवान परमात्मा निर्विकल्प निंदी कोणी मारी हे नंदी तुला शिव नावाचं तत्व कळलं नाही बरं का अरे मला कुणाचा शाप लागत नसतो जा भगवान भोलेनाथ म्हणले कुणाचा शाप लागत नसतो मला का मान अपमान तुल्य तुल्य मित्रारी पक्षी हो गेले माना मान हो ज्याच्या जीवनातून मानामान गेलेत ना सुख दुःखाचे खंडन सुख दुःखाचे खंडन मानामान गेल्यानंतर आपण मानाच्या अपेक्षा ठेवू नका खऱ्या अर्थाने काही माणसं आहेत बरं का सगळं करून मान नको त्यांना आम्हाला माहिती आहे काही माणसं अशी आहेत हा नको आम्हाला आणि ज्याला मानाची अपेक्षा असती ना त्याचं नाव घेतलं नाही ना त्याला लय वाईट वाटतं मला पण ज्याला अपेक्षा नाही त्याची घेतल्यावर त्याला बरं वाटतं अपेक्षा ठेवू नका मला कुणी आपलं नाव घेव म्हणून अपेक्षा ठेवू नका सगळ्यांनी मिळून देवाचं नाव घेतलं पाहिजे ना हो नको नको मान नको अभिमान 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 सोडी मी तू पना तेची सरी तेची सुखी सोडी मी तू पना तोची सुखी तोची सुखी हरिमुखी गाता हर पली चिंता 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 तालियां बजाओ जय हो त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे हरिमुख
हरिमुखी गाता हर पल जिंदा, 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 हरिमुखी गाता हर पल जिंदा. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, सुखी त्याने व्हावे जगाने व्हावे, सन्मार्गी लावावे सर्व लोक जगाशी. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. ज्याच्या जीवनात मान आणि अपमान नाही ना, तो खऱ्या अर्थाने सुखी होतो बघा. म्हणून तर मी मगाशी सांगितलं, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, आणि थोडे थोडे सब दुखी. आणि परंतु भोलेनाथाला निर्विकार आहे. अहम निर्विकल्प निराकार रूप, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम. आणि मग मात्र बराच कालावधी झालाय, पण ती घडलेली गोष्ट पार्वतीला सांगितली नाही महाराज. खूप घेण्यासारखा विषय बरं का. दुःखाची बातमी सांगून कुणाला दुःखी करू नका महाराज. बघा बरं, पार्वतीला सांगितली नाही महाराज. आपण कळलं ना आपल्याला एखादा सिरियस आहे माणूस, आपण लगेच टाकतो भावपूर्ण श्रद्धांजली, नंतर कळतं तो अजून वाचलेला आहे. दुःखाची बातमी लय पहिले सांगायची हवस असते माणसं. नका दुःखी करू जगाला महाराज. तो अरे हो, एखाद्याला बघा ना महाराज, एखाद्याची जर शुगर वाढली ना, आणि त्याला माहिती आहे की याची शुगर वाढलेली आहे, आणि एखादा कळलं ना की हा बराच होत नाही, सारखं त्याला विचारतात तुम्हाला बरं वाटते का, कसं बरं वाटतं का तुम्हाला. म्हणजे काय माणसं आहे माहिती का तुम्हाला. आता तो माणूस जर 5 मिनिटं दुःखी होणार असेल ना, तुम्ही गेले ना परत 5 मिनिटांनी दुःख येणार. बरं वाटतं का तुम्हाला. अहो 1 तास त्याला दुःखी करतात, जो 5 मिनिटं दुःखी होणार आहे. कशाला करू नका. मग दुःखाची बातमी सांगू नका. पार्वतीला सांगितली नाही. काही कालावधीने त्या दक्षाने भोलेनाथाचा अपमान करण्यासाठी यज्ञ ठेवला महाराज. बघा नीट लक्ष द्या, यज्ञ कशासाठी ठेवला माहितीये का. भोलेनाथाचा अपमान करण्यासाठी. एखाद्याचा अपमान करण्यासाठी यज्ञ पूर्ण होईल का कधी. घर बांधलं ना महाराज, घर अख्ख्या गावाला निमंत्रण बरं का. आणि विशेष करून आपला शत्रू आहे ना, त्याला पहिलं आमंत्रण. कशाला माहिती का, घर दाखवायला. बघा अख्खं घर फिरून आणतात आम्हाला. 3 वेळा मोकरच चक्कर मारायला लागते आम्हाला. 7 माळ्यावर तेच असतं एकसारखं, तरी 7 माळी चढवित्यात. जायला लागतं. 7 माळ्यावर एकसारखंच बरं का. इथं हेच तिथं महाराज वरती चल. अहो तुम्हाला चहा प्यायला महाराज, एका ठिकाणी कीर्तन झालं, 10 रुपयाचा चहा, अर्धा तास गाडी अशी अशी करीत गेली. 10 रुपयाचा चहा महाराज, अर्धा तास अशी गाडी करीत गेली त्या रानातून वनातून रात्रीचा चहा प्यायला. आणि तेच गेल्यानंतर परत माझा त्याने अर्धा तास खाला. सेव्ह इज टाइम. वेळ कुणाला देऊ नका. बघा कळलं तर. अहो ज्याने वेळ वाया घालवला ना, त्याच्या जीवनात गमवाय काहीच घडत नाही महाराज. काहीच राहत नाही गमवायला. आणि ज्याने वेळ सत्कारणी लागला ना महाराज, त्याचं जीवन मोठं होतं. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. हो जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे. वाह महाराज. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे.
जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। अमृत पीता पीता है शराब रे, भगवान के नाम मुख मोड़ दिया। अमृत पीता पीता है शराब रे, भगवान के नाम मुख मोड़ दिया। तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको ये खो दिया रे, जिसे पाना था उसको ये खो दिया रे, पाना था उसको तो हो दिया रे। बढिया महाराज जी. खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी हे आयुष्य दिलतं ना महाराज, तेच केलं नाही. नको त्या उपद्व्यात भरपूर केले महाराज. जिसे पाना था उसको ही खो दिया रे. सगळी संपत्ती देऊन गेलेला एक क्षण परत मिळत नाही आपल्याला. आणि कितीतरी क्षण आपण वाया घालवले. तुमच्याकडे 50 लाख आहेत, 5 मिनिटं वाढवून मिळतील का? 5 मिनिटं नाही मिळत महाराज. का? आपल्या शरीराला लिमिट दिलंय महाराज. 40 वर्ष फक्त आपली ताकद आपल्याला सहकार्य करते. 40 नंतर शरीराला सांभाळायला लागतं आपल्या. त्याला ब्लड प्रेशर होऊ नये, डायबिटीस होऊ नये. म्हणून जो आहे तो वेळ आनंदात. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. अरे असं जीवन घडलं पाहिजे. जर तुमच्याकडे सद्गुण असतील ना, तर ते इतरांना नक्कीच कस्तुरीप्रमाणे जाणवतील. नीट ऐका. तुम्ही समाजाला आवडणं, तुम्ही लोकांना आवडणं हे तुमच्याच वागण्यावर अवलंबून असतं महाराज. जगाच्या नाही बरं का. तुम्ही चांगलं वागले ना, आपण गोड बोललो तर समाज गोड बोलतो आपल्याशी. एखादा आपल्याला पाहून जर शिवी देत असेल, समजायचं आपलं बोलणं चुकलंय हो. आणि एखादा आपल्याला पाहून नमस्कार करीत असेल ना, समजायचं आपलं जीवन धन्य. कधीतरी विचार करा. आणि मग यज्ञ केलेला आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलंय, भोलेनाथालाच आमंत्रण नाही. आणि मग विचार केला 15 मिनिटं राहिल्यात लग्नाला, म्हणजे कथा आहे बाकी अजून पण लग्नाच. आणि मग त्या ठिकाणी त्या कैलासाहून सगळी विमानं जायला लागली. त्यामध्ये चंद्राचं विमान जात होतं, त्याच्यात रोहिणी होती. आणि पार्वती सती माता बाहेर आल्या. त्या रोहिणीला विचारलं, विजया तिची दाशी आहे सतीची, विजया जा विचारून ये म्हटले. विचारून ये ही रोहिणी कुठं चालली, कुठं चालली म्हणले. म्हणले माहिती नाही, यज्ञ केलाय की बापाने.
म्हणले मला माहिती नाही. नाही, तिला वाटलं गडबडीत विसरली असेल बाबा. कुणाला वाटलं? सतीला विसरले असेल. आणि लगेच त्या ठिकाणी आतमध्ये गेली. तिथं भोलेनाथ बसले होते. स्वामी, आपल्याला जायचं नाही. म्हणले कुठं? म्हणले तुमच्या माझ्या बापाची इथं यज्ञ म्हटली नाही बरं का, तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ आहे. बघा बरं का, ह्यांना माहिती असतं ह्यांना कसं राजी करायचं. ती म्हटली नाही माझ्या बापाची इथं नाही, म्हटले तुमच्या सासऱ्याच्या इतर यज्ञ आहे. बघा बरं का. ते म्हणले नाही जायचं सती. म्हणले का? अहो म्हणले बापाच्या घरी, गुरुच्या घरी, राजाच्या घरी, संतांच्या घरी न बोलता गेलं पाहिजे ना, न बोलवता. म्हणले सती, ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे ना, त्याने त्या ठिकाणी ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे त्याच्या घरी गेलं पाहिजे. आणि मग विचार केला, सतीने विचार केला जाण्याचा. सतीने पाहिलं की यज्ञामध्ये गेल्यानंतर आपल्या स्वामीसाठी आसन ठेवलं नाही, त्याला यज्ञ बाग ठेवलं नाही. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्या दक्षाला, आपल्या पिताला शाप दिला. हे पिताजी, तुम्ही शिवाची निंदा करताय, शंकराची निंदा करताय, परंतु त्या ठिकाणी शिव नावाचं तत्वच तुम्हाला कळालेलं नाही. म्हटले थांबा, 2 मिनिटं खाली बसा सर्वांनी. थांबा, आपण लगेच घेऊ. सगळे आपापल्या जागेवरती खाली बसा. सतीने योगाग्नीमध्ये आपलं शरीर भस्मसात केलंय. तिकडं तारकासूर नावाचा त्या ठिकाणी दैत्य मातलेला आहे. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवून घेतला की मला शंकराच्या मुलाच्या हातून मृत्यू व्हायला पाहिजे. त्याने विचार केला, सतीने आपला प्राण त्याग केलेला आहे, भगवान भोलेनाथ समाधीमध्ये गेलेले आहेत, आता आपण काय मरत नाही. म्हटले आपण अजिंक्य होईल, अमर होईल. आणि मग सर्व देवता, सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी त्या जगदंबेची आराधना करू लागले. हे जगदंबे, तुझ्याशिवाय ह्या त्रिलोक्याला कोणी तारणार नाही. म्हणले हे माते, तुझ्याशिवाय आता या जगाला वाली राहिला नाही. महाराज लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाग सुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ती अंबा प्रकट झाली. अंबा माता की जय. कशा करता माझी आराधना केली? म्हणले हे आई, वारंवार तू या जगाचं रक्षण केलंय, आता सुद्धा तू या तारकासुरापासून आम्हाला वाचवलं पाहिजे. आणि तू मात्र त्या कुठंतरी अवतार घे. आणि त्या अंबिकाने हिमालयाच्या पोटी अवतार घेतला. त्या हिमालयाने तपश्चर्या केली होती. हिमालयाने तपश्चर्या केली. त्याची पत्नी मेनका, तिने सुद्धा तपश्चर्या केली. आणि त्या दोघांच्या उदरी त्या ठिकाणी ती भगवती अवताराला आली. बोलो अंबा माता की, माता रानी की. आणि मग मात्र सगळे देवतांनी तिला आशीर्वाद दिला. तिने तपश्चर्या केली भोलेनाथासाठी. आणि मग मात्र त्यांचा विवाह सोहळा सुरू झाला त्या ठिकाणी. चला चलो तिकडं. सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले
सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में बनवाले दूल्हे में, निराले दूल्हे में, मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में बनवाले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले 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 दूल्हे में। अरे भेष निराला जय हो, अरे भेष निराला जय हो, पिए भंग का प्याला, जय हो, सर जटा चढ़ाए, जय हो, तन भस्म लगाए, जय हो, ओढ़े मृग की शाला, जय हो, गले नाग की माला, जय हो, हे शीश पे गंगा, जय हो, मस्तक पे चंदा, जय हो, तेरे डमरू साजे, जय हो, त्रिशूल विराजे, जय हो, भूतों की लेके टोली चले है ससुराल, लेके टोली चले है ससुराल, भूतों की लेकर टोली चले है ससुराल, तो किले की टोली चले ससुराल, शिव भोले जी दिगंबर है बैल पे सवार, बैल पे सवार, हो शिव भोले जी दिगंबर हो बैल पे सवार, शिव भोले जी दिगंबर हो बैल पे सवार, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। नित रहे अकेले शंकर अलबेले, जय हो, है गुरु जगत के, जय हो, नहीं किसी के चेले, जय हो, है भाग का जंगल, जय हो, जंगल में मंगल, जय हो, भूतों की पलटन जय हो, आ गई है बंठन, जय हो, ले बाग का कट्टा, जय हो, लेकर सिर बट्टा, जय हो, सब घीस रहे हैं, जय हो, बेकार कर प्याले, जय हो गए मतवाले, जय हो, कोई नाचे गावे, जय हो, कोई ढोल बजावे, जय हो, कोई मुंह पिचकावे, जय हो, भोले भंडारी जय हो, पहुंचे ससुरारी, जय हो, सब देख के भागे, जय हो, सब नर और नारी, जय हो, भूतों की लेके टोली चले है ससुराल, तो किले के टोली चले ससुराल, शिव भोले जी दिगंबर हो बैल पे सवार, भोले जी दिगंबर है बैल पे सवार, शिव भोले लेकर टोली चले हैं ससुराल, शिव भोले जी दिगंबर हो बैल से सवार, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, रहे भोले बाबा निराले डोले, सज रहे भोले बाबा निराले डोले, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे, जो महाकाल सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। उमापति महादेव की जय। अंबा माता की सज रहे दूल्हे बाबा निराले दोले पे। भगवान भोलेनाथ आणि त्या पार्वतीचा शुभविवाह सोहळा का खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जगताचं मंगल करणारा जो भगवान आहे ना, आणि त्या भगवंतासाठी एका स्त्रीने तपश्चर्या करावी ती म्हणजे पार्वती. पर्वताची कन्या आहे म्हणून पार्वती. आणि हिमालय आणि मैनाक यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर तपश्चर्या केली.
आणि तपश्चर्याने भगवंत मिळत असतो, हे पार्वतीने दाखवून दिलं. आणि सर्व ऋषी मुनींनी, सप्त ऋषींनी सांगितल्यानंतर नारदांच्या भविष्यवाणीनुसार त्या शंकराला सुद्धा त्या ठिकाणी लग्न करण्यासाठी राजी केलं गेलं. विष्णूंनी सांगितलं, जगाचं कल्याण व्हायचं असेल आणि हा तारकासूर जर मरायचा असेल, त्याचा जर वध व्हायचा असेल ना, तर तुम्हाला लग्न करणं आवश्यक आहे. जगाचं कल्याण करण्यासाठी लग्न केलं, विवाह. बघा, नाहीतर त्यांच्या उदरी कार्तिकेय स्वामी नंतर जन्माला आले. म्हणून त्या भगवंताचा विवाह सोहळा सगळे भूत प्रेत आलेले आहेत. आणि ते वऱ्हाड पाहून त्या ठिकाणी सर्व लोक घाबरून गेल्यात. भूताचं वऱ्हाड आहे ना महाराज, भूते बेताळ नाचतीन, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ टाळी वाजव. भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, जय हो. भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते. टाळी वाजवा. जय हो. भूतनाथ भगवान की. हर्षयुक्त उमापती, 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 हर्षयुक्त उमापती. भूते भूते जय हो. भूते बेताळ नाचते, भूतनाथ भगवान नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते. जय हो. भूतनाथ भगवान के. भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती.